नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर TRTI थ्रू 31,000पर्यंत जी DBT आहे तर ती मिळवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. एक नवीन अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणी आपण जी DBT आहे तर ती अप्लाय केल्यावर आपल्याला जे दर महिन्याला जे 31,000 आहे तर ते मिळणार आहे. तर त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे, त्याची प्रोसेस काय आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण जी TRTIची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी एक नवीन अपडेट आपण पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता PhD पात्रतापूर्व परीक्षा शिकवणी DBT 2026 योजने सूचना. तर सिम्पली आपण यावरती क्लिक केल्यावर आपल्याला या ठिकाणी एक PDF मिळणार आहे. ती PDF ओपन केल्यावर आपल्याला या ठिकाणी जी तारीख आहे तर ती आपल्याला पाहायला मिळणार आहे 6 एप्रिल 2026 आणि त्यानंतर जे ॲप्लिकेशन आहे तर ते आपल्याला या 2026 आणि 27साठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे TRTI थ्रू. तर या ठिकाणी आपल्याला आपण पाहू शकतो, आपल्याला जी वेबसाईट आहे तर ती दिलेली आहे आपल्याला फेलोशिप TRTI महाराष्ट्र आणि त्यानंतर जी आपल्याला माहिती दिलेली आहे तर ती TRTIच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण जी योजना आहे तर त्यासाठी एलिजिबल असाल तर आपल्याला ज्या अटी शर्ती आहे तर त्या दिलेली आहे आपल्याला. तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे, त्यानंतर ST कॅटेगरीचा असायला पाहिजे, त्यानंतर त्याचे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर ते कंप्लीट झालेले पाहिजे आणि त्यानंतर आपला जो इन्कम सर्टिफिकेट असेल तर तो 8 लाखापेक्षा आपलं इन्कम जे आहे तर ते कमी असायला पाहिजे. त्यानंतर आपली वयोमर्यादा दिलेली आहे 35 वर्षापर्यंत आपण जो ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकतो. त्यानंतर जर हँडिकॅप वगैरे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 30% ते 4% आपल्याला रिझर्वेशन आहे तर ते पाहायला मिळणार आहे. आणि जर कोणी जॉब वगैरे असेल गव्हर्मेंटला तर हा जो ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकणार नाही. त्यानंतर आपल्याला जर DBT रेग्युलर पाहिजे असेल तर ॲडमिशन झाल्यानंतर आपली 80% जी उपस्थिती आहे, हजेरी असेल तर ती त्या ठिकाणी प्रेझेंटी असायला पाहिजे असणार आहे. त्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं 7 दिवसात त्या ठिकाणी हमीपत्र वगैरे भरून घेणार आहे आपल्याकडनं आणि आपल्याला त्या ठिकाणी हजर राहायला लागणार आहे. तर आपल्याला अर्ज करण्यासाठी फेलोशिप TRTI महाराष्ट्र या वेबसाईटवरती जो ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन तर तो आपण करू शकतो आहे. अर्ज करण्याचा जी तारीख आहे तर ती दिलेली आहे 15 एप्रिल 2026 ते 25 एप्रिल 2026. तर या ठिकाणी आपल्याला जी वेबसाईट आहे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तर त्याची जी वेबसाईट आहे तर ती आहे फेलोशिप TRTI महाराष्ट्र. जसे आपण फेलोशिप TRTI महाराष्ट्र असे सर्च करणार, आपल्याला पहिली वेबसाईट मिळणार आहे अधिछात्रावृत्ती आणि जी वेबसाईट आहे तर ती दिलेली आहे फेलोशिप TRTI महाराष्ट्र.in. सिम्पली आपल्याला पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करणार, आपल्याला जी माहिती आहे तर ती या योजनेबाबत माहिती पूर्ण दिलेली आहे. आपण या ठिकाणी जी माहिती आहे तर ती चेकआउट करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण अर्ज करण्यासाठी एक माहिती दिलेली आहे तर ती सेकंड ऑप्शनवरती क्लिक करून आपण चेकआउट करू शकतो. जसे की यावरती आपण जसे क्लिक करणार, आपल्याला जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे तर ती आपण इंग्लिशमध्ये चेकआउट करू शकतो आणि मराठीमध्ये. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला अंडरटेकिंग जोडायचे कागदपत्र आहे तर ते कसे जोडायचे त्याचे जी फॉर्मॅट आहे तर तो दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनसोबत जी डॉक्युमेंट आपल्याला जोडायची आहे तर ती या ठिकाणी दिलेली आहे आणि ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करायची जी कागदपत्र आहे किंवा डॉक्युमेंट आहेत तर त्याची माहिती या PDF दिलेली आहे. तर अशा पद्धतीने जी संपूर्ण माहिती आहे तर ती या ठिकाणी एक PDF आपण चेकआउट करून त्या ठिकाणी जो ॲप्लिकेशन आहे तर तो करायचा आहे. आपण या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती रीड करणार. आपण जी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची प्रोसेस आहे तर ती त्या संपूर्ण PDF आपल्याला दिलेली आहे. वयोमर्यादा असेल आणि त्यानंतर किती महिन्याचा कोर्स असेल आणि जी DBT आहे तर ती किती मिळणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला जी DBT आहे तर ती कितपर्यंत मिळणार आहे वगैरे काय आहेत तर ते या PDF आपल्याला दिलेलं आहे. संपूर्ण माहिती जी आहे तर ती या PDF दिलेली आहे. तर आपल्याला ती माहिती बघायची असेल तर सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करून आपण जी PDF आहे तर ती संपूर्ण रीड आऊट करू शकणार आहे. वयोमर्यादा किती असेल किंवा आपली प्रेझेंटी किती असेल तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण DBT वगैरे कशा पद्धतीने येणार आणि किती जागा आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकणार आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी चेकआउट झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे नाव नोंदणी करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
जसे आपण येथे नाव नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक कराल तर या ठिकाणी जर तुम्ही ऑलरेडी साईनअप झाला असेल तर आपण डायरेक्ट लॉग इन करू शकतो. अदरवाईज या ठिकाणी आपल्याला 3 डॉट दिलेले आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करून आपल्याला सेकंड ऑप्शन दिलेला आहे PhD पूर्व परीक्षा लॉग इन. तर या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला सिम्पली साईनअप करायचं आहे. तर साईनअप करण्यासाठी आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे साईनअप. तर या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला आपली जी पर्सनल डिटेल आहे तर ती एंटर करायची आहे. जसे की फर्स्ट नेम असेल, मिडल नेम असेल, लास्ट नेम, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पासवर्ड वगैरे आपल्याला क्रिएट करायचं आहे. आणि त्यानंतर साईनअप या ऑप्शनवरती तुम्ही जसे क्लिक कराल तुमचा यूजर ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी तुमच्या ईमेलला रिसीव्ह होणार आहे. तर जसे तुम्ही या ठिकाणी आपला जो यूजर नेम आणि पासवर्ड आहे तर तो एंटर कराल, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन झाल्यावर अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपला जो फॉर्म आहे तर तो भरण्यापूर्वी आपल्याला जी बेसिक डिटेल आहे तर ती दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात बेसिक इन्फॉर्मेशन. तर ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्ही एकदा रीड करायची आहे. जसे की आपण एकदा भरलेली माहिती जी आहे तर ती एडिट करू शकणार नाही. त्यामुळे आपला जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो व्यवस्थित आणि सुटेबल त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्सनल डिटेल पहिला असेल, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल असेल, त्यानंतर डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी असेल आणि त्यानंतर पॅरेंट्स अँड बँक डिटेल्स असेल आणि डॉक्युमेंट अपलोड करायची जी प्रोसेस आहे तर ती अशा पद्धतीने 6 स्टेपमध्ये आपण त्या ठिकाणी जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकणार आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्म भरताना कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड करायची आहे तर त्याची लिस्ट दिलेली आहे आपल्याला. तुमची सिग्नेचर लागणार आहे, तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, त्यानंतर आधार सीडिंग डॉक्युमेंट आहे तर ते त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, डोमासाईल सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे तर ते लागणार आहे. त्यानंतर आपले 10th आणि 12th मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायला लागणार आहे. त्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट आहे तर ते लागणार आहे. त्यानंतर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्याचेसुद्धा त्या ठिकाणी मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट आणि ते लागणार आहे. त्यानंतर तुमचं सेल्फ रिटर्न सर्टिफिकेट आहे तर ते त्या ठिकाणी म्हणजेच आपण कुठेही या अगोदर जी स्कॉलरशिप आहे तर ती घेतलेली नाही तर त्याचे सेल्फ डिक्लेरेशन त्या ठिकाणी आपल्याला लिहून द्यायला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तुमचं जे ॲप्लिकेशन असेल तर त्याचे स्टेटससुद्धा तुम्ही लॉग इन करून चेकआउट करू शकणार आहे नंतर. आणि आपला जो फॉर्म आहे तर त्याबद्दल आपला फॉर्म सिलेक्ट झाला आहे किंवा रिजेक्ट झाला आहे तर ते आपल्याला ईमेल ID थ्रू त्या ठिकाणी समजणार आहे. फायनली या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्ही रीड केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट फिलिंग फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून जो फॉर्म आहे तर तो आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. सिम्पली आपण यावरती क्लिक करू. यावरती जसे क्लिक केलं आपल्याला या ठिकाणी ज्या स्टेप आहे तर त्या दिलेल्या आहे. क्वालिफिकेशन डिटेल असेल, सर्टिफिकेट डिटेल असेल किंवा पॅरेंट्स अँड बँक डिटेल असेल आणि अपलोड डॉक्युमेंट असेल तर ह्या ज्या स्टेप आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे. पहिल्यांदा आपल्याला आपली जी पर्सनल डिटेल आहे तर ती त्या ठिकाणी फिलअप करायची आहे. जसे की आपला पासपोर्ट साईज फोटो आहे तर तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपले आधार कार्ड नंबर आहे तर तो एंटर करायचा आहे आणि आधार सीडिंग डॉक्युमेंट जे असेल आधार कार्ड तर ते त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जनरल डिटेल आहे तर ती फिलअप करायची आहे. जसे की आपले नाव त्या ठिकाणी ऑलरेडी फिलअप असणार आहे आणि त्यानंतर जेंडर असेल, मॅरिटल स्टेटस असेल आणि डेट ऑफ बर्थ वगैरे आहे तर ती संपूर्ण बेसिक डिटेल आपली स्वतःची आहे तर ती त्या ठिकाणी फिलअप जी आहे तर ती करायची आहे आपल्याला. या ठिकाणी तुमची पर्सनल डिटेल आहे तर ती एंटर करताना तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी तुमची कास्ट तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली असेल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही माडी या गौंड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे म्हणजे आदिम जमाती. आणि त्यानंतर तुमची जी आदिम जमाती जी असेल, कातकरी असेल किंवा कोलाम असेल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आम्ही या ठिकाणी नो करणार आहे कारण आम्ही त्यात येणार नाही. त्यानंतर आपला ॲड्रेस असेल तर तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि बाहेरचा ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही या ठिकाणी सिम्पली टिक या ऑप्शनवरती क्लिक करून जो ॲड्रेस आहे तर तो फिलअप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टिक बॉक्स करायचे आहे 2 तर त्यावरती टिक करून जो लास्ट सेव्ह अँड नेक्स्ट आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
जसे सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करणार तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल आहे तर ती या ठिकाणी आपल्याला जी मार्क असेल किंवा स्कूल नेम वगैरे असेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची संपूर्ण माहिती आपल्याला फिल आउट करून ठिकाणी परत आपल्याला त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी टिक बॉक्स करून सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनचं आहे तर ती डिटेल सेव्ह झाल्यानंतर सर्टिफिकेट नंबर आपल्याला या ठिकाणी जसे की इन्कम सर्टिफिकेट असेल, डोमासाईल सर्टिफिकेट असेल, कास्ट असेल, व्हॅलिडिटी असेल तर त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला फिलअप करून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सर्टिफिकेटची जी डिटेल आहे तर ती एंटर केलेली आहे. संपूर्ण आपल्या इन्कम सर्टिफिकेट असेल, डोमासाईल डिटेल असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यांची संपूर्ण डिटेल एंटर करून आपल्याला या ठिकाणी जे चेकबॉक्स आहे तर ते चेक टिक करून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू सक्सेसफुल्ली आपले जे सर्टिफिकेट डिटेल आहे तर ती सबमिट झालेली आहे. पॅरेंट अँड बँक डिटेल आहे तर ती आपल्याला एंटर करायची आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिला विचारलेलं आहे आर यू सॅलरीड तर नो करायचं आहे. त्यानंतर आपण जर डिसेबल्ड असाल तर येस किंवा नो त्या ठिकाणी करायचं आहे आणि जे चेकबॉक्स आहे तर ते आपल्याला टिक करून त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांचे नाव आहे तर ते एंटर करायचं आहे आणि आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे एनी गव्हर्नमेंट एम्प्लॉई इन फॅमिली तर आपल्याला त्या ठिकाणी नो करायचं आहे. जसे आपण नो करणार त्यानंतर आपल्याला बँक अकाउंट डिटेल एंटर करायची आहे. या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये आपल्याला आपले जे अकाउंट नंबर आहे तर ते एंटर करायचं आहे. त्यानंतर आपले नाव एंटर करायचं आहे. त्यानंतर आपल्याला IFSC कोड एंटर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बँक नेम आणि ते काही शो होणार आहे. त्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी टिक करायचं आहे तर त्यावरती टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपली बँक डिटेल सेव्ह होणार आपल्याला या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करायचं आहे. तर बेसिक डॉक्युमेंट आपल्याला दिलेली आहे. आपली सिग्नेचर आहे तर ती पहिल्यांदा अपलोड करायची आहे. त्यानंतर आधार कार्डची PDF आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर पॅन कार्ड असेल, डोमासाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि जी व्हॅलिडिटी आहे तर ती त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर लास्टला आपला जो इन्कम सर्टिफिकेट आहे तर हे जी संपूर्ण डॉक्युमेंट आहे तर ती आपल्याला PDFमध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करायचं. 10वी 12वीचे मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे मार्कशीट आहे तर ते आपल्याला अपलोड करायचं आहे. अदर डॉक्युमेंटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे ॲनेक्झर D दिलेलं आहे तर ते आपल्या ग्रुपवर टेलिग्रामवरती दिलेलं आहे. तर ते आपल्याला प्रिंट करून जो फॉर्म आहे तर तो फिलअप करून त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शनल आहे. जर आपण नाव चेंज केलं असेल तर त्याचे जे गॅझेट असते तर ते त्या ठिकाणी अपलोड करायचं ऑप्शन दिलेलं आहे. आणि त्यानंतर जे सेल्फ रिटन डिक्लेरेशन आहे सर्टिफिकेट आहे तर ते अपलोड करायचं आहे. जसे की मी कुठेही जी स्कॉलरशिप आहे तर ती घेत नाही. आणि त्यानंतर आपल्याला लास्टला टिक बॉक्स करून परत सबमिट अँड लॉक ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो फॉर्म आहे तर तो ऑनलाईन सबमिट करायचा आहे. आय होप आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल. थँक्यू.